नाशिक शहरासह जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर महापौर हिमगौरी आहेर आडकेंनी गोदावरी नदीकाठच्या संवेदनशील भागांची पाहणी करून महानगरपालिकेच्या सर्व यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश दिलेत। महापौरांनी सर्वप्रथम अहिल्यादेवी होळकर पूल परिसराला भेट देत गोदावरी नदीच्या वाढत्या पाणी पातळीचा आढावा घेतला। संभाव्य महापुराचा धोका लक्षात घेऊन गोदाकाठच्या भागात आपत्ती व्यवस्थापन पथकं, अग्निशमन दल, वैद्यकीय पथकं आणि इतर यंत्रणा पूर्ण तयारीत ठेवण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। यानंतर त्यांनी महापालिकेच्या कमांड अँड कंट्रोल सेंटरला भेट देऊन आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेतलाय। नियंत्रण कक्षात आतापर्यंत 70हून अधिक नागरिकांचे आपत्कालीन कॉल प्राप्त झाले असून प्रत्येक कॉलवर सरासरी 15 मिनिटात मदत पोहोचवली जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। सर्व विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी पूर्ण क्षमतेनं काम करत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आलं। नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत शाहूनगर, मिलिंदनगर, काझीगडी, आठवडे बाजार आणि गौरी पटांगण परिसरातील धोकादायक ठिकाणांवरील नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलंय। तसंच शहरातील जुने वाडे आणि जीर्ण झालेल्या इमारतींवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत। महापौरांनी नागरिकांना पुढील महत्त्वाचे आवाहन केले। गंगापूर धरण सुमारे 75% भरल्यानं या आठवड्यातील नियोजित पाणी कपात रद्द करण्यात आली आहे। पाऊस कायम राहिल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता असून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावं। रामकुंड परिसरात विकास कामं सुरू असून पाणी पातळी वाढत असल्यानं तिथे अनावश्यक गर्दी करू नये, पर्यटन किंवा फोटो काढण्यासाठी जाणं टाळावं। अफवांवर विश्वास न ठेवता केवळ महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचंच पालन करावं। पूरस्थिती अधिक गंभीर झाल्यास तातडीनं मदत उपलब्ध व्हावी यासाठी राज्य शासनाकडे अतिरिक्त आपत्ती व्यवस्थापन पथकाची मागणी करण्यात आली असून हे पथक लवकरच नाशिकमध्ये दाखल होणार असल्याची माहिती देखील देण्यात आली। या पाहणी दौऱ्यात उपजिल्हाधिकारी अर्पिता डुबे, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन तसंच महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। संविधान न्यूज, नाशिक। इथे आता थोडंसं आपण पुराची परिस्थिती असल्यामुळे अजून सिक्युरिटी फोर्स वाढवतो आहे, पोलिसांना तैनात करायची मला असं वाटतं आता परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्याचबरोबर आता गंगापूर धरण हे पूर्ण 95% भरलेलं आहे, म्हणून आता नाशिक शहराची जी पाणी कपात आहे ती रद्द करण्यात येत आहे। आदेश ऑलरेडी दिलेले आहेत की 24 तासात जवळजवळ 100 mm पुढे पाऊस आता नोंद झालेला आहे आणि त्यामुळे प्रशासन अतिशय सतर्क आहे। आपत्कालीन परिस्थितीत सतत पाऊस झाल्याने सुरू होऊ शकते आणि राहू शकते, त्यामुळे काझीगडीचा जो परिसर आहे नेहमी आपल्याला माहिती आहे की कुठे ढासळण्याची शक्यता आहे, तिथे आम्ही आमचे जे आपत्कालीन पथक आहे ते तिथे तैनात करतो आहोत। जवळजवळ सकाळपासून आज दिवसभरात 60 ते 65 कॉल हे रेकॉर्ड झालेले आहेत आमचे कमांड कंट्रोल सेंटरमध्ये आणि आपले रिस्पॉन्स टाइम जो आहे तो अतिशय चांगला आहे। एक जर कंप्लेंट आली तर विदिन 30 to 40 सेकंड्स 1 मिनिटाच्या आत आम्ही त्या विभागाला कळवतो आहे, जो कुठला विभाग असेल, आणि रिस्पॉन्स टाइम जवळजवळ आपल्या 10 ते 15 मिनिटाच्या आत आहे। आणि मला असं वाटतं की ह्या पूर्ण टीम सोबत आपण परिस्थिती अतिशय आटोक्यात ठेवू शकतो। पण पुन्हा एकदा सर्व नागरिकांना आवाहन करते की आपण कृपा करून पूर पाहण्यासाठी बाहेर पडू नये। जितकं आपल्याला घरात थांबता येईल आणि आपल्या नातेवाईक, मित्रपरिवार आणि आप्तेष्टांनाही सांगा की आपण घरात थांबावं आणि कुठेही पाण्याजवळ न जाता, नदीजवळ न जाता सगळ्यांची सुरक्षितता बाळगावी। आणि त्याचं क्राऊड मॅनेजमेंट करण्यासाठी आपत्कालीन आपले जी व्यवस्था आहे ती तिथे उपलब्ध केलेली आहे। आपले सन्माननीय कुंभमेळा मंत्री व आपत्ती व्यवस्थापन मंत्री हे देखील तिथे पंढरपुरी आपल्या व्यवस्थेत आहेत, त्यामुळे अशी काही जर परिस्थिती झाली तर नक्कीच त्यांचं लक्ष हे नाशिककडे आहे। त्यांनी आपल्याला सगळ्यांनाच सूचना पण दिल्या आहेत की सर्व नाशिककरांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रशासन, शासन हे कोणत्याही आपत्तीसाठी सज्ज आहे, तयार आहे आणि आम्ही सगळे लोकप्रतिनिधी देखील फील्डवर उतरून सगळ्यांची काळजी घेऊ, पण कृपा करून स्वतःचा जीव धोक्यात घालू नका।